आर्यन खानचा पहिला प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. द बॅड्स ऑफ बॉलिवूड ही त्याची वेब सिरीज सध्या गुरुवारी नेटफ्लिक्सवरती प्रदर्शित झाली. यामध्ये लक्ष्य लालवानी, बॉबी देओल, राघव जुएल आणि इतर अनेक कलाकारांच्या भूमिका सुद्धा आर्यननं या सिरीजमध्ये केलेल्या आहेत. दशावतार चित्रपट बॉक्स ऑफिसवरती आता तगडी कमाई करतोय. लीक झाला त्यामुळे चित्रपटाच्या टीमनं चिंता व्यक्त केली. एवढंच नाही तर ऑनलाईन सिनेमा लीक करू नका अशी देखील विनंती सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जाते. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्या ठाकरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. याचा निशांची हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय, तर अनुराग कश्यप दिग्दर्शित या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. तिने एका महत्त्वाचा निर्णय सुद्धा घेतलाय. मातृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दीपिकानं आपल्या कामाच्या वेळापत्रकामध्ये सुद्धा मोठा बदल करण्याची भूमिका घेतली आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेला लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर आता लवकरच नव्या भूमिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित नवीन मराठी चित्रपट स्मार्ट सुनबाई 21 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये संतोष जुवेकरची खास भूमिका असणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावरती आधारित आता अजय द अनटोल्ड स्टोरी असं या चित्रपटाचं नाव आहे आणि हा चित्रपट आज प्रदर्शित होणार आहे. निर्माते अभिनेते अजय मेंगे यांनी एका मुलाखती दरम्यान या चित्रपटाबद्दल खुलासा केला आहे. बिग बॉस 19 मध्ये तान्या मित्तल पुन्हा एकदा नको ते बरळली आहे. तान्यानं तिच्या प्रॉफिटच्या मार्जिन शेअर केले होते असं ती म्हणाली आणि एका माचिसची किंमत 1 रुपया आहे, पण मी ते 65 रुपयांना विकते कारण मी या कलाकृतीमध्ये मास्टर आहे असं तिनं म्हटलेलं आहे. चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि त्यांची शिष्या दिग्दर्शिका श्रुता दास यांच्या नवीन चित्रपट आता सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तू मेरी पुरी कहाणी या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा प्रदर्शित झालाय. या चित्रपटामध्ये हिरण्य ओझा आणि अरहान पटेल ही एक नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येते. आदिपुरुषच्या अपयशावर ओम राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. अपयश माणसाला जास्त शिकवतं. इंडस्ट्रीमध्ये यश मिळाल्यानंतर कॉल्सना लवकर उत्तर मिळतं आणि अपयशानंतर थोडा जास्त वेळ लागतो. फरक एवढाच आहे की तुम्ही जेवढं काम कराल आणि तेवढ्याच समर्पणानं करता, यातच सगळा मोठा फरक असल्याचं ओम राऊत यांनी म्हटलंय. तमिळ अभिनेता आणि विनोदी कलाकार रोबो शंकर यांचं निधन झालंय. चेन्नईमधील खासगी रुग्णालयामध्ये गुरुवारी त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात येणार आहेत.